नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर. सकाळपासून जेव्हापासून ही नगर परिषदेची अपडेट आली आहे तेव्हापासून मुलांनी अगदी परेशान करून ठेवलेले. खूप जास्त टेन्शनमध्ये सगळे की मॅम 2 वर्षाची अर्हता आणायची तरी कुठून, हे असं कसं, तुम्ही याबद्दल काहीतरी आवाज उठवा. आपल्याला आवाज उठवायचा आहे, सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. यासाठी काही ऑलरेडी चॅनल्स बनलेले आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण कॉन्टॅक्ट करणार आहोत. जास्तीत जास्त आपण मेल, जास्तीत जास्त आपण हे कॅम्पेन रन करणार आहोत. आपण करणारच, याच्यात कोणताही वाद नाहीये. पण आता झालंय काय हे आपण बघून घेऊया. सगळ्यात पहिले आज आपण बघतोय की आज 23 तारखेला 23 फेब्रुवारी 2026 ही राज्यातील नगर परिषद आस्थापनेतील गट क आणि गट ड चे रिक्त पदाबाबत एक नोटिफिकेशन आलं की बाबा जे काही ही प्रक्रिया होणार आहे ती लवकरात लवकर 2024 दिनांक 20/3/25 रोजी जो आदेश काढला होता, शासन निर्णय काढला होता, त्या शासन निर्णयानुसार पदभरती कार्यान्वित करण्यात यावी. आता हा जो शासन निर्णय आहे, या शासन निर्णयानुसार पदभरती होणार आहे. जाहिरात लवकर येणार, लक्षात घ्या. 20/3/2025च्या शासन निर्णयानुसार पदभरती होणार आहे. हे फक्त एक नवीन पेज आज जोडले, बाकी तुम्हाला कामाचा आहे तो म्हणजे हा जो आहे, लक्षात घ्या, हा मार्चचा जो काही 2025चा शासन निर्णय आहे, तुम्ही बघू शकता. जस्ट हा शासन निर्णय बघून घ्या. हा 20 मार्च 2025. आता या शासन निर्णयानुसार तुम्ही जर बघाल, लक्षात घ्या, या शासन निर्णयानुसार तुम्ही जर पाहिलं तर इथं या शासन निर्णयातील पान नंबर 14 मध्ये आरोग्य सहाय्यक गट क म्हणजेच तुमच्या सरळ सेवेतून भरलं जाणारं हे जे पद आहे आरोग्य सहाय्यकचं, तरी आरोग्य सहाय्यक पदाची अर्हता जी आहे 12वी पास असणं गरजेचं आहे म्हटलेलं आहे. आणि एकतर तुमच्याकडे एमपीडब्ल्यूचा कोर्स असला पाहिजे, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीचा कोर्स असला पाहिजे, किंवा तुमच्याकडे स्वच्छता निरीक्षकचा अभ्यासक्रम तुम्ही उत्तीर्ण असला पाहिजे. तुम्ही कोणताही कोर्स असेल त्यांना काही घेणं देणं नाहीये, फक्त तुम्ही तो अभ्यासक्रम उत्तीर्ण असला पाहिजेत. एकतर 12 महिन्याचा एमपीडब्ल्यू किंवा हे किंवा मध्ये आहे आणि मध्ये नाहीये, पहिली गोष्ट. त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान ते काय नाही. सगळ्यात बाणाचा मुद्दा जो आहे किंवा अगदी कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे 2 वर्षाचा अनुभव. आता पोरांनो, ही गोष्ट आजची नाहीये, तुम्ही आज एवढं जास्त याला मोठं करताय किंवा वाढवताय. ही गोष्ट 2025चीच आहे. 2025ची जी बिंदू मानावली आली होती त्याच्यातलीच ही गोष्ट. आणि हे नगर परिषदने आपल्याला आधीच सांगितलं होतं. आपल्याला जी सवय लागली आहे, कारण की महानगरपालिकांनी ज्या महानगरपालिकांनी स्वच्छता निरीक्षक एमपीडब्ल्यू ह्या जाहिराती काढल्या, तर त्यांनी कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स मागितला नव्हता. मग तुम्हाला ही गोष्ट आठवलीच नाही किंवा आपल्याला हे आपण लक्षातच आणलं नाहीये की 2 वर्षाचा अनुभव आधीच 20 मार्च 2025ला नगर परिषदने मागितला होता. जाहिरात जर आधी आली असती तरीही हे लागू असतं, 2 वर्षांनी आली तरीही लागू आहे, कारण की त्यांच्या बिंदू मानावले ते सांगितले. याच्यात पॅनिक व्हायची गरज बिलकुल नाहीये. हे आधीच आहे, आपल्याला माहित नव्हतं किंवा आपण ते माहित करून घेतलं नव्हतं, हे लक्षात घ्या तुम्ही सगळ्यांनी. आता इथं तुम्हाला जे काही वाटतं की हां आपण कॅम्पिंग केलं पाहिजे, हो करायलाच पाहिजे, अगदी बरोबर आहे. कारण की मग बाकीच्या महानगरपालिकेने तर आपल्याला दिली होती सूट. बघा, महानगरपालिका स्वायत्त संस्था आहे, स्वायत्त बॉडी आहे. ती स्वतःचे नियम स्वतः ठरवू शकते. स्वतःची त्यांच्या पदासाठीची जी पात्रता आहे ती महानगरपालिका स्वतः ठरवते. आणि कोणत्याही महानगरपालिकेने आपल्याला स्वच्छता निरीक्षक म्हणा, एमपीडब्ल्यू म्हणा, मग ठाणे असेल, नवी मुंबई असेल, या कोणीच आपल्याला तिथं एक्सपिरियन्स नव्हता मागितला या पदासाठी. बट आता यांनी मागितलेला आहे नगर परिषदने. पण हे आज नाहीये, परत परत सांगते, हे 2025च आहे. 20 मार्च 2025चा हा शासन निर्णय, आणि त्याच्यातच आहे, वाचा एकदा, खाली जा, शासन निर्णय आहे आणि त्यातलंच हे सगळं आहे. आणि हे सांगितलंय की नगर परिषदने आज काढलेला जी आर म्हणतोय की शासन निर्णय 20/3/2025 नुसार जाहिरात सुरू करा किंवा जाहिरातीचं कामकाज पुढे होणार आहे. सो हा शासन निर्णय महत्वाचा आहे. आणि या 2 वर्षाच्या अटी संबंधी काम करूया. काही चॅनल्स आहेत जे हेच काम करतात, आपण सुद्धा त्यांच्यासोबत कनेक्ट करूया. आपण सुद्धा प्रयत्न करणार आहोत. पण हे असं नाहीये की आता आहे, हे आधीचं आहे. त्यामुळे बदल 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 एवढं जास्त याला हाईप करायची गरज बिलकुल नाहीये, लक्षात घ्या. कळलं? आणि तुम्हाला आता याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एमपीडब्ल्यू मध्ये आणि स्वच्छता निरीक्षण मध्ये स्टडी स्पेस मराठीचं काम किती जबरदस्त आहे. आपण नवी मुंबई एमपीडब्ल्यू, त्यानंतर आपण बघतोय की कुठे गेलं, ठाणे एमपीडब्ल्यू, याच्यामध्ये खूप चांगलं काम केलंय. त्यानंतर आपली एसआयची सुद्धा बॅच आहे, तुम्ही ही बघू शकता. ही बॅच तुम्हाला सगळ्यासाठी कामी येणारी बॅच आहे. बघा, ओके, आय थिंक मी टाकलं नाही, लवकरात लवकर टाकून देतो. तुम्ही स्टडी स्पेस मराठी जाऊन ही आपली एसआयची बॅच चेक करू शकता. अगदी क्वालिटी तुम्हाला या लेवलचं एसआयचा कंटेंट जो आहे तो मिळणार, बिलकुलच मिळणार नाही. आपण एसआय आणि एमपीडब्ल्यू मध्ये एवढं भारी काम केले आणि मुलांना 100% त्याचा फायदा झालेला आहे. अगदी 100% ना 101%. सो
इथं फक्त मी असं नाही आहे की फक्त प्रमोशन करते, असं नाही आहे, पण त्यामध्ये मेहनत मी केलेली आहे, वर्षभर मेहनत केली आहे. माझ्या मेहनतीचं फळ आपण असं म्हणू शकतो, ती बॅच आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नाही आवडलं तर बघा, तुम्हाला कंटेंटच एवढा आहे, एवढा कंटेंट आहे, तुम्ही स्वतः म्हणाल मॅम एवढा अभ्यास करायचा तर कसा, एवढा चांगला आणि एवढा क्वालिटी कंटेंट जो आहे तो तुम्हाला या आपल्या SIच्या बॅचमध्ये मी पुरवलेला आहे. कळलं? चला, तर तुम्ही बघू शकता स्टडी स्पेस मराठीचं टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन करा. टेलिग्रामची लिंक याच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते, तिथून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि ही आपली SIची बॅच आहे 777 रुपयाला, आणि क्वालिटी कंटेंट याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे, लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला पहिले डाऊट असेल, चेक करायचं असेल, तर आपले यूट्यूबचे स्वच्छता निरीक्षकचे सगळ्यांनी लेक्चर्स बघायचे. ते लेक्चर्स तुम्हाला सगळा पिक्चर जो आहे ते क्लिअर करून देतील. नवी मुंबई असो किंवा मग ठाणे असो किंवा मीरा भाईंदर असो, याच्यामध्ये जबरदस्त काम आणि जबरदस्त आपल्याला रिझल्ट याच्यामध्ये मिळत आहेत, लक्षात घ्या. चला, थँक्यू सो मच, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.